अंदर दब गया ना तुम दोनों को, ऐसा मारूंगा ना, बहुत मारूंगा गाड़ी को कुछ हुआ तो। जा रहे गाड़ी। तर जय भीम मित्रांनो, दादूच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही फिरत फिरत उपवनला चाललो आहे। तर तुम्हाला दाखवतो उपवनला काय काय वातावरण सध्या ते चाललंय। खूप छान वातावरण आहे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, पण आता लगेच नाही सांगणार, आपण तिकडे उपवनला गेल्यावरती सांगेन। चलो तर मित्रांनो, अजून एका मित्राला आपल्याला घ्यायचं आहे। त्यांनी तर अजून गाडी तर नाही काढली त्यांनी, पण मला तरी आपलीच गाडीवर त्याला घेऊन जायचं आहे। तो वाट बघतो त्याच्या घराच्या इथे, तर आपण जाऊया आता। पण भावानो, खरं बोलायला गरमी लय वाढले आणि त्याच्यामध्ये आता सध्या तरी पाऊस लवकर पडत नाही। गेल्या टायमाला पाऊस खूप पडला, ह्या टायमाला पाऊस पडायला नावच नाही घेत आहे। पण पाऊस पाहिजे भावानो, कारण की ठाण्यामध्ये बिलकुल पाऊस पडतच नाही आहे। अरे कहना क्या चाहते हो भावानो, पाऊस नसल्यामुळे खूपच गरमी वाढलेली आहे। खरंच गेल्या टायमाला पाऊस लय लवकर पडला, पण ह्या टायमाला पावसानेच बोलतो नावच नाही पावसाचं। लय गरमी होत चालले। पाऊस लवकर पाहिजे, कारण पाऊस असल्यामुळे आपल्याला लय गार वातावरण भेटतं आणि खूप छान वातावरण आपल्याला भेटतं। त्यामुळे जरा झोप पण रात्रीची खूप चांगली येते। तर भावानो, चला आलो आता आपल्या मित्राच्या घराच्या जवळ आलोय। तिकडे आता बघू तर आहे की नाही बिल्डिंग खाली, असेल तर त्याला घेऊया, लगेच जाऊया, नसेल तर भावानो, आजूपर्यंत बघितलं तुम्ही ट्रॉफिकचं अजूनपर्यंत काही एवढी जाणवत नाही। पण उपवन साईडला तर सध्या ट्रॉफिक बिलकुल नसेल, कारण की आज कसं मंगळवार आहे। मंगळवारचा इथं मार्केट पण बसतो लोकमान्य नगरला, डेपोला। तो पण तुम्हाला मार्केट दाखवून, ते पण मार्केटमध्ये एक नंबर वस्तू तुम्हाला भेटणार, बोलता स्वस्तात मस्त भारी भेटतील तुम्हाला सामान। चला आता तुम्हाला दाखवूया। आपण अजून आलो नाही जवळ मित्राच्या घराच्या, चाललोय आता, बघू आता। तर भावानो, गावी ना, गावी तर ऊन लय भयानक आहे। गावाला पाऊस पडला एकदा दोनदा, पण बेकार ऊन, बेकार गरमी, लय गरमी। आता गावाला जाऊसं पण वाटतं सध्या तरी। आता शाळा पण चालू झाले पोरांची, पण गावाला बेचैन झाले। ते बघा, हे एक मैदान आहे, खूप मोठं मैदान आहे, मॅच खेळण्याचं मैदान आहे। इथं मॅच खूप, दर रविवारी मॅच असते इथं। तर भावान, जर तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर या इकडे मॅच बघायला। बाकी काय बघा, आता सध्या तरी चाललो। तर भावाने, हे बघा, ही शाळा आहे ज्ञानोदय विद्या मंदिर। ही शाळा म्हणजे कॉलेज पण आहे आणि शाळा पण आहे। खूप पोरं इथून शिकून बाहेर गेलेले आहेत, खूप चांगले शिकवतात। इंग्लिश मिडियम पण आहे, मराठी मिडियम पण आहे आणि हिंदी मिडियम पण आहे याच्यामध्ये। तर आपला मित्र आलाय का बघू आता, चला। नाही आलाय वाटतं, आलाय बहुतेक आलाय। त्याचा ब्लू टी शर्ट आहे बघा, दिसलं मला ब्लू टी शर्ट। ह्या पण नालायक तिकडूनच शिकलेला आहे, ज्ञानोदय विद्या मंदिरमधूनच तो शिकलेला आहे। लय मस्तीखोर आहे ह्या बघा। आता आलेला त्यांनी डायरेक्ट माझ्या हातातून गाडी घेतली, म्हणजे पाराच्या हातातून गाडी घेतली आणि गाडी चालवायला सुरुवात केली। त्याला बोललो रॉंग साईड आहे, तरी तो ऐकणार नाही आणि रॉंग साईडला गाडी त्यांनी चालवायचा प्रयत्न त्याचा चाललेला आहे। बघू, जसा खूप पैसेवाला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही। माझं काय गाडीचं तोडफोड झाली तरी हा मला भरून देईल, कारण गाडी तोच चालवते ना। आपल्या जीवनामध्ये असा एक मित्र पाहिजे पैसेवाला, जर उद्या काय त्याच्या तोडफोड झाली त्याच्या हातातून, का तो रडणार नाही, तो डायरेक्ट हा घे पैसे करून टाक, असे मित्र पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये। पारसलाच मध्ये बसवले आता। चला बघू आपण आता कुठे चाललाय घेऊन काय माहिती आता सध्या तरी। भावानं, बघू आपण चाललोय आता, तसं कुठे नेतोय बघू आता, चला। हा बघा, याला पण बघायचंय काय नखरे जे ना खरे। हा बघा, गाडी चालवतो की काय करतो हे समजत नाही। सदी बधीर झालाय तो लग्न झाल्यापासून।
ट्रॉफिक थोडीफार आहे. पब्लिकची बघा किती पब्लिक तर खूप या रोडला असते रोजच्या आणि आज थोडी कमीच आहे पब्लिक. पुढे एकदम ट्रॉफिक आहे. बस थांबली बघा. आणि ह्याच्यामध्ये पण बघा बघितलं विक्कीला बोल नको टाकू तरी गाडी त्याच्यातून गल्लीतून टाकणार आहे. बघा केवढी तो घासली गाडी पूर्णपणे माझी घासलेली आहे. त्याची पण गाडी समोरची घासलेली आहे. बस बघू आता काय होतंय. बघा बसला पाठवून ओरडायला लागलाय. अरे विक्कीने झपकन गाडी काढलेली आहे. चला बघूया आता. आता पुढे गेल्यानंतर गाडी बघायला पाहिजे घासली का नाही. विक्की तर बोलतोय गाडी नाही घासले. आलो आता आपण 22 नंबरला सर्कलला आलेलो आहे. इथून कुठं फिरवतोय विकी काय माहिती खरंच. आणि आता तुमच्या बघू शकता तुम्ही की माझ्या पुढेच आपली वॅगनर आहे. ती पण ड्रायव्हिंग स्कूलवाले आहेत. ते लोक शिकवते ड्रायव्हिंग स्कूलवाले. ह्यांच्याकडून जर गाडी शिकायची ना भावानं नक्कीच शिका. ड्रायव्हिंग स्कूलवाल्यांकडून गाडी शिकूनच नंतरला तुम्ही बाहेर गाडी चालवा 4 व्हीलर जर शिकायची इच्छा असेल तर. उगाच तुम्ही लोकांची गाडी घेणार आणि लगेच तुम्हाला गाडीचा काहीच अंदाज नसणार काय नसणार. तुम्ही गाडी बाहेर काढणार दुसऱ्यांना त्रास होणार त्याच्यामध्ये. तुम्ही कोणाला तरी ठोकणार. ज्याची गाडी येतो तर मग कर्मानेच मारणार मग तो. म्हणून मित्रांनो गाडी जर तुम्हाला शिकायची असेल इच्छा खूपच असेल मनापासून आवड असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जावा. पहिला महिनाभर तुम्ही गाडी शिका त्यांच्याकडे. ते लोक शिकवणार तुम्हाला कसं काय गाडीचं जे कंट्रोल आहे ते शिकवणार. ते सर्व मनापासून डोक्यात टाका. त्याच्याशिवाय गाडीला हात लावू नका. आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर बोलतो ना ते तुमच्या व्यवस्थित डोक्यात म्हणजे घुसलं गाडी कशी चालवायची तरच तुम्ही दुसऱ्यांची गाडी चालवू शकता. ओके चलो आता बघू आपण. आता विक्कीची बघू शकता तुम्ही गाडी चालवायची पद्धत कशी आहे ती. एकदम बघितलं सरळ जायचं नाही त्याला उलटं सुलटं जायचं. त्याला बोलतो तिकडे सरळ तर नाही. हे बघा हा गाडीच्या मागून जायचं त्याला. लय घाणेरडी काम आहे त्याची विक्कीची. अशा पद्धतीने तो गाडी चालवतोय. आता गाडी साईडला लावले. पारस खूप रागवलं त्याच्यावरती खूपच रागवलं. बँक ऑफ महाराष्ट्रासमोर गाडी त्यांनी थांबवली. रुका गाडी. तर पारसने गाडी घेतलेली आहे आता चालवायला. काय करतात ना दोघं जण काय सांगता येत नाही. मागे पुढे करतायत. आता आला ह्या मागे आलाय. बघूया आता रोजच्यासारखंच काय नवीन फोनला बघायला भेटते काय माहिती. आणि हे दोघं पण असे आहेत ना चालत गाडी. पारस फुल स्पीडला पारसने पण गाडी चालवली. पारस आरामात गाडी घे बाबा. जर गाडी स्लिप झाली ना अशी सालपड निघतील ना अशी सालपड लय बेकार सालपड निघतील. आता लेकिन 1 सेकंड भावानो अंगावरचे सालपडे निघतील. नाही तर फुकटचे चुकीचे विचार काहीच आणू नका तुम्ही लोकांनी. आणि तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालूच असतं. ओके चला आपण जाऊ. आपण आता कुठे पारच नाही फुल स्पीडला काय माहिती. सांगितलं उपवनला तर चल काय ह्याच्यासारखं विक्कीसारखं इकडे तिकडे फिरवतोय. आणि विक्की वगैरे एकदम सिरियस आहे. हां झाला खुश झाला. त्याला कॅमेरामध्ये घेतला नाही ना लगेच बघितलं 2 बोटं. ॲब्रो उडवतोय. बायका आणि नखरे आहे जे नखरे असे आहेत ना लय बेकार नखरे त्याचे. नखरे 1 नंबर आहे जे. आता आम्ही आलो लोकमान्य नगरला डेपोला आलो. डेपोच्या समोरच आहे मार्केट उघडलेलं आहे. आणि ह्या मार्केट जर तुम्हाला माझ्यामध्ये तरी जर तुम्हाला फॅन्सी काय कपडे पाहिजे असेल फॅन्सी घड्याळ पाहिजे असेल फॅन्सी काय पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्या मार्केटला येऊ शकता. ह्या मंगळवारचं मार्केट आहे बसलेलं आहे.
आणि फर्स्ट टाईम इथं बसलेलं आहे ह्या मैदानामध्ये, तर कधीच बसत नाही इथं. तो हायवेला असतो. घड्याळ बघा, 101 घड्याळ, 101 घड्याळ भाई, खतरनाक. आणि मी ह्याला विचारलं पण, भाई काय रेट आहेत, वॉरंटी आहे का ह्याची? तो बोलतो हां भाई वॉरंटी देतो ना. भाई वॉरंटी देतोय, विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वॉरंटी देतोय तो भाई घड्याळाची. क्या बात आहे भाई, खरंच भाई खतरनाक. आणि घड्याळ 101 आहे. पारसला तर आवडलं, पण 2-3 घड्याळ पारसला लय आवडली. पारस बोल आम्हाला घेऊ का? बोलो घे बिंदास, जे आवडेल ते घे, गॅरंटी देत असेल तर काय आहे ना, घेऊ दे. चांगलं घड्याळ मस्त आहे. पण घड्याळ लेडीज घड्याळ पण एक नंबर आहे. भावानं जर तुम्हाला पाहिजे असेल, कुठल्या गर्लफ्रेंडला द्यायला, कोणाला फॅमिलीला कोणाला द्यायचं असेल, बड्डे गिफ्ट द्यायचं असेल, तर तुम्ही इकडून घेऊ शकता. आणि ही शाळा चालू झालेली आहे, तर त्याच्या आता पोरांना पाण्याची बॉटल लागतात, या डबे लागतात. एक नंबर आणि स्वस्त आहेत, मस्त आहेत हे पण. बघा आता ह्या मी सेट विचारला, ह्या 150 रुपयाला बोलला. एक नंबर. आणि ह्याच्यावर तुम्ही अजून दाखवतो बघा, डब्यावरची जी कार दिसते ना, ती मला कार लय आवडली, एवढी आवडली ना कार. एक नंबर भाई कार आहे ती. बघा सर्व भांडी बिंडी. आणि हे लोकमान्य डेपो, हे बघा लोकमान्य डेपोच्या समोरच आहे ते. हे बघा समोरच. आता दर मंगळवारी आता ओपन होतं वाटतं, तर चांगली गोष्ट. बाहेर पण रोडवरती बघितलं, फुटपाथला त्यांनी कपड्यांची दुकान लावली. बघा हे लोकमान्य डेपो आहे पूर्ण आतमध्ये. आतमध्ये सर्वांनी बाईक बीक लावलेत बघा, एक साईडला 4 व्हीलर लावलेत. चाललो उपवनला. आता उपवनला आता मी मला पहिलाच बोललेलं, उपवनला काहीतरी आहे चांगलं बघण्यासारखं, तर तेच आपणच बघायला चाललो आहे. भारी आहे, बघूया अजून काय भारी आहे ते. पारस पण काय ऐकतच नाही गाडी चालवली, खरंच यार, फुल स्पीडला चालू दे. आता काय बोलणार, जवसर आहे जवानी, जवसर आहे गाडी उडवायची. चला चालतंय, चालू द्या गाडी है ना आपली. पण भारी उपवनला आलो ना, खरं सांगतो ना सिरियस मित्रांनो, उपवनला आल्यावर खूप गार वाटतं आणि जरा खूप म्हणजे शांत, एकदम बरं वाटतं. आणि जर समजा आपल्याला जर कुठं शांतता पाहिजे असेल तर उपवनला या बाई. उपवनला खूप शांतता आहे. मन एकदम असं वाटतं ना, प्रसन्न होऊन जातं मन उपवनला आल्यावरती. कोणाची किरकिर नाही, किटकिट नाही, काय नाही. आणि उपवनला हॉटेल पण आहेत, सर्व काय चांगले चांगले खाण्यासाठी खाऊ शकता. मी आता हॉटेल बोललो त्यामुळे लगेच डोक्यात माइंडमध्ये काही दुसरा विचार आणू नका, ओके. गजब बेइज्जती है. हॉटेल बोलल्यावर का लोकांच्या डोक्यात वेगळे विचार येतात काय समजत नाही मला. माझ्या तर डोक्यात कधी असे विचार आलेच नाही वेगळे. लोकांच्या डोक्यात लगेच वेगळे विचार येणार. हॉटेल हॉटेल काय हॉटेल यार, हॉटेल खायचं पण हॉटेल असतं यार. भावाने हा येऊरला रोड जातो बघा. ह्या जे विकीचे बोटं ना कापून टाकू शकतात, सारखे कॅमेऱ्यासमोर आणतो. याला बोलू नको, बोटं खाली, हात खाली कर. याला बोटं घालायची सवय झाली त्या कॅमेऱ्यामध्ये बघा. पूर्ण वाक्य बोलूया मी. तर बघा परत सुधारणार नाही, कधीच नाही सुधारणार. या ऐकून तर कधीच सुधारणार नाही. हे बघा चल आलो आलो आलो. आता 2-5 मिनटामधले आलो आपण, ओपनला आलो. चला दाखवायचं आहे तुम्हाला, खूप काय दाखवायचं आहे याच्यामध्ये. फारच गाडी सावकाश चालू रे, पाठी बसलोय मीच, दना उडतोय मी. भावांनो जे दाखवायचं आहे ते आहे, शूटिंग चाललेली आहे, एका मराठी सिरियलची शूटिंग चाललेली आहे. आणि ॲक्टर बघू शकता तुम्ही, आले तर बघा ॲक्टर बघा समोरच आहे. त्याला राग आला, त्याने खुर्ची आपटले भाई. बघ चला काहीतरी बोलला तो, अरे बापरे हात पण जोडले. परत गेला बघा मॅडमकडे, परत गेला बघा. मॅडमला काहीतरी वेगळं काहीतरी बोलतात. म्हणजे त्यांची ॲक्टिंग बघा ना भावना, ॲक्टिंग एवढी रिअली अशी वाटते ना की म्हणजे रिअली लाईफमध्ये ते लोक जगत आहेत. खरंच यार, खूप खूप. आपण बोलतो ना ॲक्टर ॲक्टर, हे ॲक्टर त्यांना उगाच नाव नाही पडत, त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना एक ॲक्टर म्हणून नाव पडतं. आणि ते ॲक्टर नाव पडायसाठी त्यांना एवढी मेहनत करायला लागते ना, त्या बाबतीमध्ये एवढी मेहनत करायला लागते ना की म्हणजे खूपच. आता ह्यांचं मी पूर्णपणे सेटअप तुम्हाला दाखवतो, हे बघा. पूर्णपणे कॅमेरा, सर्व लाईट बीट, आणि हे सर्व त्यांनी सेटअप केलेलं आहे. इथं कधीच एवढा अंतर नसतो, पण त्याला कोणी जो सेटअप केला आहे ना, एक नंबर भारी सेटअप केला आहे की खरंच रिअली वाटलं पाहिजे
की 2 कपल आलेत इथे. ओके भावांनो, बघू शकता की कसे कसे एकदम म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे. चला मग आता आम्ही निघालो. आता ह्याला मागे बसवली. दर टायमाला मीच का मागे बसायचं? थर्ड सीट माझीच का असायला पाहिजे दर टायमाला? आता पहिला आता ह्याला पारस बघा, पारस सिरियस झालं आहे, लगेच सिरियस होतो पारस. त्याला थांबायचं होतं ना. हे बघा, म्हणजे आता रात्रीचे 10-10:30 वाजले तरीसुद्धा ते लोक ॲक्टिंग करतात. त्यांच्या अजून 2-3 होतं ना शॉट बाकी आहेत त्यांचे. तर अजून त्यांना रात्रीचे 12-1 वाजतील तरी पण माझ्यामध्ये तरी. म्हणजे विचार करू शकता की त्यांना ॲक्टर लोक भावांनो, ॲक्टर लोकांच्या हातामध्ये ना ब्रँडेड घडी असते, ब्रँडेड. पण त्या लोकांनी आजूपर्यंत बघितले नाही का किती वाजलेत त्या घड्याळामध्ये. कारण की त्यांना दिवस रात्र माहीतच नसतो. त्यांना फक्त मेहनत करायची असते. त्या ॲक्टिंगमध्ये त्यांचा आपला जीव द्यायचा असतो त्या ॲक्टिंगमध्ये. कारण की कसं असतं माहिती आहे काय, आपण ज्या क्षेत्रात उतरतो ना त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राने आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. जवसर आपल्याला ते क्षेत्र ॲक्सेप्ट नाही करत तवसर आपण त्या क्षेत्राच्या बघत ना आपलं होत नाही ते क्षेत्र तवसर. म्हणून मित्रांनो, मेहनत करा कुठेतरी. जे तुम्हाला क्षेत्र आवडतं नाही करायला, ज्या क्षेत्रात तुम्हाला आवडतं करायला मेहनत करा खरंच भावानो. आणि मेहनत केल्याशिवाय ह्या जगात तुम्हाला काहीच भेटणार नाही. आता ही जी गाडी दिसते तुम्हाला, थार आहे, लय जुना मॉडेल आहे. म्हणजे बोलतो ना जुनं ते सोनं, ते ह्याला बघून बोलू शकतास कोणी पण. आणि खूप जुनी गाडी आहे ती, त्यांनी आजूबाजूला सांभाळून ठेवलेली आहे. आता तो एक समोरच आमच्या एक कुत्रा चालला आहे आणि मित्र एक कुत्र्याला घेऊन बसला बाईकवरती. त्याला कसा घेऊन बसला बघ, असं जीव लावून ठेवला त्याला बघा. एक आपलंसं असतं माणसाने करायला लागतं. आणि ते आपलंसं कोणाला करायचं असेल ना तर भाऊन टाटा बाय. तर आपलंसं कोणाला करायचं असेल ना तर त्याला ना खूप टाईम लागतो खरंच. आता इथे आपली एक ब्रॅझा म्हणून गाडी आहे चालले, मारुती सुझुकीची. 1 नंबर गाडी आहे भाई, 1 नंबर गाडी. गाडीमध्ये 2-3 वेळा मी बसलो आहे. खूप छान आहे गाडी. त्याचं सस्पेन्शन पण 1 नंबर आहे भाई. गाडी जर तुम्ही विकत घेत असाल तर घेऊ शकता. आता बघा हे झाड तोडलेलं आहे कारण की पावसामुळे बघा वायरी सर्व त्याच्या बाजूबाजूला सर्व झाडाच्या, तो झाडं तोडून ठेवले साईडला. कारण पावसातून वीज चमकली या त्याच्यावर पडली या वारा विरा आला तर ते झाड डायरेक्ट रस्त्यावरती. आता हे सरी जी झाडं आहेत ना तुम्हाला दिसत आहेत ते पण तो आता बोलता ना लोक येऊन म्हणजे जे फायर ब्रिगेडवाले असतात तेव्हा येतात ते लोक तोडून मिळून साईडला करून ठेवतात. तर आता आलं याचं घर, विक्कीचं घर आलेलं आहे आता. तर विक्कीच्या घरी त्याला म्हणजे बिल्डिंग खाली सोडणार आम्ही. जिथून उचलला तर तिथेच त्याला सोडणार आणि आपलं घरी जाणार आम्ही. तर भावाने याला उतरवलं तर चला बाय. बस बाय 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 जा घरी. बायको वाट बघते तुझी. तर भावानं मी तुम्हाला हे जी शूट दाखवलं कार्यक्रमची, मराठीच्या कार्यक्रमाची शूट दाखवलेली आहे. जर तुम्हाला माहिती असेल कुठल्या कार्यक्रमाची आहे ती शूट तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला माहीत नाही कुठला कार्यक्रम आहे तो आणि कुठल्या कार्यक्रमामध्ये तो भाऊ काम करते, तो ॲक्टर्स. ओके चला मग आता आम्ही पण पोचलो घरी. ओके चला बाय.